नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो। तर नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे व आरोग्यदायी आणि आनंदाचे जावो। तर हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो। तर आज तुम्हाला जी रेसिपी मी दाखवणार आहे ती म्हणजे आपण जेवणामध्ये भरपूर दिवसाच्या नंतर केलेली आहे। भरली वांग्याची भाजी आणि थोडासा 31 साठी केक केलेला आहे। तर तो मात्र काय झालेला आहे, रवा थोडासा जाडसर होता, तर तो जास्त प्रमाणामध्ये भिजत नाही ठेवलेला। आपला दरवेळेच्या आणि पटकन काढून घेतला। बारीक असल्यामुळे पटकन भिजतो आणि हा जाडसर होता त्यामुळे पटकन भिजलेला नाहीये। तर छान फुलला, मात्र थोडासा तो करकर राहिलेला आहे मध्ये। तर चला, प्रतीक्षाने केलेला आहे केक, ती सुद्धा थोडीशी दाखवते। तर थोडासा शॉर्टमध्ये व्हिडिओ तुम्हाला दाखवते आणि आवरायचं आहे मला पण भरपूर। देवपूजा अजून बाकी आहे, 9 वाजून गेलेले आहेत। तर चला भेटूया नंतर। कुणाची इच्छा पूर्ती तर कुणाची स्वप्न आधुरी। आला काय गेला काय, काही जणांना फरकच नसतो। सरत्या वर्षाला बाय करताना प्रत्येकाचा डिसेंबर वेगळा असतो। मला आठवतंय 2024 ची सुरुवात अस्वस्थ होती। वर्षातले काही दिवस थोडे अस्वस्थतेचे होते, आर्थिक दगादगीचे होते, पण थोडं सावरलं, थोडंसं फिरलो मन रमण्यासाठी, तर कधी नवीन तीर्थक्षेत्र बघण्यासाठी थोडंसं देवस्थान केलं। जगता येईल तसं आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला हे वर्ष। थोडासा ताळमेळ जगलाच, पण जमीपेक्षा जास्त खर्चाचं झालं हे वर्ष। तर असं होतं हे 2024 वर्ष। थोडंसं यातलं जी मजकूर होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे। तर असो स्ट्रॉबेरी टाकल्यामुळे हा थोडासा चिटकला आहे। तर हा बघा, हा चिटकलेला केक स्पंजी झालाय का? यस, स्पंजी झाला आहे का? तर वांग्यासाठी ते मी वांगे धुवून चिरून घेतलेले आहेत आणि इथं शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। हे काळं तिखट आहे आणि ही हळद आहे, हे मीठ, कांदा चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर अद्रक, खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर आता हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर इथे वांग्यासाठी मी सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि सर्व साहित्य घेतल्याच्या नंतर जो मसाला आहे ना तो पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे। आणि एकजीव करून घेतल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक वांग्यामध्ये तो असा भरून घ्यायचा आहे। आपल्याला जर वांगे वाफवून घ्यायचे असतील तर ते सुद्धा आपण भरून घेऊ शकतो, नसतील तर असे कच्च्या वांग्यामध्ये सुद्धा भरू शकतो। कुठल्याही पद्धतीने केलं तरी वांग खूप छान होतं आणि मी तर जास्त हीच पद्धत वापरते आणि 1-2 वेळेस मी वापरून पण केलेली पद्धत तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि ती पण छान झालेली आहे। तर त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही। तर याला तुम्ही ओलं वाटण सुद्धा करू शकता आणि सुका मसाला सुद्धा असा एकजीव करून घेऊ शकता। तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की साहित्य काय काय घेतलेलं आहे। शेंगदाण्याचा कूट आणि नारळाचा खीस थोडासा घेतलेला आहे। एकीकडे कांदा भाजायला टाकलेला आहे मी आणि दुसरीकडे हे वांगे जे आहेत ते भरून घेतलेले आहेत, जे की लसूण, खोबरं आणि अद्रक याचं जी ग्राइंड केलेलं वाटण आहे ना ते आपल्याला फोडणीला घालायचं आहे। आणि बाकी जो काळा मसाला, धने पावडर, जिरे पावडर, जे पण आपले मसाले असतील त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिसळून आणि हे मसाले हळद मिठात सगट आपल्याला पूर्ण मसाले जे आहेत ना ते काय करायचे आहेत, एकजीव करून वांग्यामध्ये भरून घ्यायचे आहेत। आणि वांगे पाण्यातले काढून घेतलेले आहेत, कारण मी काय धुतले होते आणि स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घेतलेले होते। तर ते हे बघा, वांग घेतल्याबरोबर वांग्याचं पाणी जे आहे ते खाली पडत आहे। तर तुम्ही म्हणत असाल पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करते की काय, नाही तसं काहीही केलेलं नाहीये मी। तर चला, इथं वांगे जे आहेत ते माझे भरून घेतलेले आहेत मी।
तर इथे वांगे जी आहेत ते भरून घेऊस तर आपला कांदा जो आहे तो भाजलेला आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे जे की आपण कोथिंबीर आणि अद्रक आणि खोबरं हे जे मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि थोडासा रंग येण्यासाठी याच्यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे। बाकी वांग्यामध्ये जो भरलेला आहे तो धने पावडर आणि काळा मसाला आहे। तर हे जे आपण वाटण ग्राइंड केलेलं आहे फोडणीचं ते वाटण व्यवस्थित असं ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जी भरली वांगी आपण घेतलेली आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आणि परतून घेतले की यामध्ये आपल्याला काय करायचं आहे 5 मिनिटं वाफेवरती ठेवायचे आहे। त्याला थोडीशी वाफ लागली तर हे करपू नये म्हणून मी काय केलं होतं याच्यामध्ये थोडंसं बुडाला पाणी टाकलं होतं, एक अर्धासा कप असेल बघा एवढं पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं होतं आणि व्यवस्थित असं झाकून ठेवलेलं होतं मिक्स करून। तर बघा छान असे वाफळलेले आहेत वांगे आणि ह्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये तेल सुटेपर्यंत वाफळून द्यायचे आहेत आणि पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। जसे की आपल्याला रस्सा जसा पाहिजे तसा, नसेल तर तुम्ही सुक्क फ्राय पद्धतीचं सुद्धा वांग करू शकता। तर हे बघा मी थोडंसं जे मिक्सरचं आपलं भांडं आहे ते धुवून घेतलेलं आहे आणि 1 ग्लास 2 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला रस्सा वांग पूर्ण शिजून झाल्याच्या नंतर किती राहील हा जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला म्हणजे ज्या वेळेस आपण पाणी टाकतो ना त्यावेळेस दाटसरपणा जो रस्स्याचा दिसतो ना तर तो दाटसरपणा कमी होस तर टाकायचा आहे, म्हणजे शिजून तेवढं झालं पाहिजे। समजा आता आपल्याला एवढं वांग पाहिजे ना तर ह्याच्यावर असा हा कडीने दिसतो बघा आपल्याला थर थोडासा 1 इंच वर आलेला आहे, शिजून इतका कमी झालेला आहे। तर त्या पद्धतीने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर बघा वांग मस्त शिजलेलं आहे, तेल सुद्धा आलेलं आहे। तर रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा। कॅमेऱ्यामध्ये उलटं दिसायला का सोयीचं दिसायला मला काही कळायचं ना। 2024 काढलेलं आहे प्रतीक्षानं, हे 2024 ह्या कोणामध्ये काढलेलं आहे। तर ह्यानं हे वरती ओढायचं केलं होतं बघा, हे बघा हे असं ओढल्याच्या नंतर खाली 2025 दिसते। तर हे बघा ते वरी ओढल्याच्या नंतर 2025 दिसत आहे। तर हा चार्ट तिनं बनवला होता 31 डिसेंबरला। तर मी जो आहे मधलं पेज ते काढून घेतलेलं आहे, जसं की आपण नाही का हे करतो एका साईडला 2025 असं बाय करतो 24 आणि 2025 वेलकम। तर इथं हॅप्पी न्यू इयर लिहिलेलं आहे आणि असं छोटंसं ग्रीटिंग कार्ड तिनं 31 डिसेंबरला संध्याकाळी 10 वाजता बनवलेलं आहे। तर आवडलं तर नक्की लाईक करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नमः शिवाय।